नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर. तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट मला तुम्हाला करायची आहे. ती म्हणजे व्हॉट्सॲप चॅनल हा एक नवीन प्रकार आता सुरू झालेला आहे. तर आपल्या सेंटर स्पॉट यूट्यूब चॅनलनी व्हॉट्सॲपच्या चॅनलच्या विश्वात प्रवेश केलेला आहे. आपण त्याची लिंक कमेंट सेक्शनमध्ये देतच आहोत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहोत. माझी आपल्या सर्व श्रोत्यांना आणि या व्हिडिओचा आनंद घेणाऱ्या प्रत्येकाला आणि माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना आणि अजून जे सबस्क्रायबर नाही आहेत अशा सर्वांना माझी विनंती की आपण व्हॉट्सॲप चॅनल, जे सेंटर स्पॉटचं जे चॅनल आहे, ज्याचं नाव असं आहे सेंटर स्पॉट बाय केदार, ह्या चॅनलमध्ये आपण यावं आणि ते फॉलो करावं, जॉईन करावं आपण या चॅनलला. त्याच पद्धतीने बेल आयकन दाबायला आपण विसरू नका, म्हणजे आपल्याला व्हॉट्सॲपवरती वेळोवेळी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ, पोस्ट किंवा टेक्स्ट अशा ज्या काही गोष्टी या सेंटर स्पॉटच्या व्हॉट्सॲप चॅनलवरती जेव्हा जेव्हा पडतील त्या वेळेला आपल्याला त्याचं व्हॉट्सॲपवरती नोटिफिकेशन मिळेल, ज्याचा आपल्याला अतिशय उपयोग होईल. तुम्ही सतत कनेक्टेड राहाल, कारण आपल्याला तर माहितीच आहे आपल्या सेंटर स्पॉट यूट्यूब चॅनलवरती आपण सातत्याने इंटरनॅशनल रिलेशन्स, वर्ल्ड पॉलिटिक्स, इंडियाची विदेश नीती, भारताचं संरक्षण, त्याच पद्धतीने भारताचं राष्ट्रहित ज्या ज्या गोष्टींमध्ये आहे अशा प्रत्येक गोष्टी, त्याच पद्धतीने भारताचा, महाराष्ट्राचा, जगाचा इतिहास आणि त्यासोबतच साधारणपणे महिन्यातून कमीत कमी 2 किंवा 3 महत्वाचे काही चित्रपट रिव्ह्यूज म्हणजे मूव्ही रिव्ह्यूज, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा खजिनाच आपल्या या सेंटर स्पॉट यूट्यूब चॅनलवरती आहे, ज्याच्यामुळे आपण आपलं ज्ञान, आपलं अनालिसिस हे समृद्ध करू शकतो. अशा सगळ्या गोष्टी आपल्या या चॅनलवरती आहेत आणि त्याचं नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळेला मिळत राहावं यासाठी आपण जरूर सेंटर स्पॉट बाय केदार या व्हॉट्सॲप चॅनलवरती जॉईन व्हावं. त्याच पद्धतीने अजूनही आपण सबस्क्रायबर झालेले नसाल यूट्यूब चॅनलवरती, तर यूट्यूबला आपण सबस्क्राईब करा आपल्या सेंटर स्पॉटला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आपला हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. त्यासोबतच स्क्रीनवरती तुम्हाला जो QR कोड दिसतोय त्या QR कोडचा उपयोग करा आणि सेंटर स्पॉटला अर्थसहाय्य करायला विसरू नका. मित्रांनो, आपण स्ट्रेट अवे आता या आजच्या महत्वाच्या टॉपिकच्या कडे वळूयात. अतिशय इम्पॉर्टंट आणि शॉर्ट आणि काय म्हणूया प्रिसाइज असा हा आजचा व्हिडिओ आहे. याचं कारणही तेच आहे. आपल्याला माहितीच आहे, कालच्या शनिवारच्या दिवशी, जो ज्यू लोकांच्यासाठीचा अतिशय पवित्र दिवस असतो, त्या दिवशी 2023 या वर्षातलं एक भयंकर अशा युद्धाला सुरुवात झालेली आहे. हमास या पॅलेस्टाईनच्या दहशतवादी संघटनेने इस्रायलवरती एक भयंकर असा हल्ला केलेला आहे. त्याच्याविषयीची महत्वाची माहिती तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे. पण याच्यात आता काय आणखीन नवीन घडामोडी घडतायत, तो आपल्या या आजच्या व्हिडिओचा विषय आहे. मित्रांनो, कालपर्यंत हा हल्ला हा केवळ आणि केवळ हमास या संघटनेच्या वतीने होता. हमास ही संघटना ही त्यामध्ये बहुतांश प्रमाणामध्ये पॅलेस्टिनीच दहशतवादी आहेत. मात्र आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की हमास या संघटनेला इराणचंच पाठबळ आहे. इराणचा पैसा, इराणची काय म्हणूया सर्व पद्धतीची सहकार्य, दारुगोळा असेल आणि अगदी प्लॅनिंगच्या लेवलला सुद्धा असेल, स्ट्रॅटेजिक पूर्ण जे काही बॅकबोन लागतो, अशा सर्व पातळ्यांवरती इराणचं पाठिंबा हमासला वेळोवेळी मिळत राहिलेला आहे. एका अर्थी असंच म्हटलं जातं की हमास इज इराण's चाइल्ड. ठीक आहे. अशा या हमासनी हा एक भयंकर हल्ला इस्रायलवरती चढवला, हे आता आपल्याला कळून चुकलेलं आहे. अतिशय भयंकर, अतिशय क्रूर अशा पद्धतीच्या हमल्यांना त्यांनी अंजाम दिला आणि हे क्रूरतेचे जे व्हिडिओ आहेत ते युट्यूबवरती फार कमी प्रमाणात पडलेले आहेत. काही व्हिडिओ तर हटवण्यात आलेले आहेत, काही व्हिडिओ ते सरफेसला आलेलेच नाहीयेत. पण एक तर व्हिडिओ अगदी सगळ्यांनी पाहिला असेल कदाचित असं मला वाटतंय, ते म्हणजे एका इस्रायली स्त्रीला ते पकडून होस्टेज बनवून घेऊन चाललेले आहेत हमासचे दहशतवादी. भयंकर क्रूरता आहे आणि तिचं नंतर काय झालं असेल वी कॅन जस्ट इमॅजिन. मित्रांनो, त्या एकंदरीत जो काही टॉर्चर करण्यात आलेला आहे, ज्या बातम्या येतात बाहेर, पॅलेस्टिनी हमासच्या
लोकांनी ज्या काही पद्धतीने क्रूर छळ मांडलेला आहे इस्रायलींचा आणि ज्यूंचा, तो म्हणजे त्याला काही म्हणजे त्याला शब्दच नाहीयेत दुसरे कुठले. भयंकर क्रूरता आहे, भयंकर क्रूरता. 2023 सालात आपण राहतो आहोत, याच्यावर विश्वास बसणार नाही इतका जुलूम मांडलेला आहे. जुलूम म्हणजे ते शब्दात सांगण्यासारखं नाहीये, इतकं भयंकर आहे. स्त्रियांना सोडलं नाही, लहानांना सोडलं नाही, वृद्धांना सुद्धा सोडलेलं नाहीये मित्रांनो. हे म्हणजे हे कुठलं युद्ध कळतच नाही. म्हणजे ह्याला युद्ध म्हणायचं. बरं, दुसरी गोष्ट, हे सगळं काही चाललंय ते सिव्हिलियन एरियामध्येच चाललंय. सिव्हिलियन एरियामध्ये, नागरी वसाहतींमध्ये सगळं काही चाललेलं आहे. आणि मग याला उत्तर म्हणून इस्रायलच्याकडनं जो काही हल्ला होतोय तोही स्वाभाविकपणे नागरी वस्त्यांवरतीच होतोय. त्यामुळे मित्रांनो, सातत्याने डेथ टोल वाढत चाललेला आहे. आता या इस्रायल विरुद्ध हमास हे जे काही संघर्ष चाललेला आहे तो सातत्याने त्याच्यामध्ये डेथ टोल वाढत चाललेला आहे. आजची मात्र ताजी बातमी अशी आहे की जी सगळ्यांच्या काळजीत भर टाकणारी आहे, ती म्हणजे लेबनॉनच्या दिशेने सुद्धा हल्ला सुरू झालेला आहे इस्रायलच्या वरती. आणि हा लेबनॉनच्या कडून जो हल्ला होतो आहे, अजून हे स्पष्ट झालेलं नाहीये की लेबनॉनच्या सैन्याच्याकडनं हा हल्ला होतोय का हिजबुल्लाकडनं हा हल्ला होतोय. हिजबुल्ला ही पण एक दहशतवादी संघटना आहे आणि हिजबुल्ला ही सुद्धा इट इज इराण's चाइल्ड. इराणची दोन अपत्य आहेत असं म्हणता येईल. अतिरेकी संघटनांच्या दृष्टीने इराणची दोन अपत्य आहेत, एक आहे हमास, एक आहे हिजबुल्ला. दोन्हीही इराणच्या इतकेच अतिशय प्रखर अँटी ज्यू, अँटी इस्रायल अशा पद्धतीच्या या भयंकर क्रूर संघटना आहेत. आणि आता लक्षात आलं असेल मित्रांनो की हा हल्ला असा फ्लूक नव्हता, हा अचानक उद्भवलेला हल्ला नाही. हे पूर्णपणे अनेक दिवस, अनेक आठवडे, कदाचित काही महिने, काही वर्षांपासून हे सुनियोजित पद्धतीने आकाराला आणलेला एक ऑर्केस्ट्रेटेड अशा पद्धतीचा हा हल्ला आहे असं आता तज्ञांना वाटायला लागलेलं आहे. कारण मित्रांनो, दोन बाजूंनी हा हल्ला होतोय. एकीकडून दक्षिण इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी हमास या संघटनेच्या कडून हल्ला झालेला आहे आणि अगदी इस्रायलच्या अंतर्भागात हल्ला झालेला आहे. इस्रायलच्या दक्षिण दिशेला जवळजवळ असं म्हटलं जात होतं, जवळ 25 ते 27 शहरं, अशा त्या 25 का 27 गावं का शहरं त्यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी नियंत्रण प्रस्थापित केलं होतं. त्यापैकी बहुतांश शहर गावांमधून त्यांना आता पळवून लावलेलं आहे अशी ही बातमी आली आहे. मात्र तरीही अजून 6 ते 7 ठिकाणांवरती मात्र अजूनही हमासच्या अतिरेक्यांचं वर्चस्व आहे. म्हणजे आता रस्त्यांवरती हा हल्ला आता चालू आहे. रस्त्यावरती युद्ध पेटलेलं आहे, इस्रायली सैनिक विरुद्ध हमास. पण हे सगळं चाललंय दक्षिण इस्रायलमध्ये. लेबनॉनच्या दिशेने, लेबनॉन आहे इस्रायलच्या उत्तर दिशेला, तिथल्या हिजबुल्लाकडून इस्रायलवरती जो हल्ला चालू आहे तो चाललाय उत्तर दिशेवरनं. तुम्ही जर नकाशामध्ये बघितलं तर इस्रायल एक अशी चिंचोळी पट्टी असल्यासारखं आहे. इस्रायल हे एखाद्या चिंचेच्या आकाराच्या सारखं, एक अशी उभी फोड असावी संत्र्याची, अशा पद्धतीचा इस्रायलचा आकार आहे. त्या उभ्या पट्टीला खालच्या दिशेने खालच्या दिशेने हमासच्या कडून हल्ला आणि वरच्या दिशेने हिजबुल्लाच्या अतिरेक्यांचा हल्ला, अशा पद्धतीने दोन परस्पर विरुद्ध दिशांनी हल्ला चालू आहे. युद्धशास्त्राच्या दृष्टीने मित्रांनो, जेव्हा दोन परस्पर विरोधी दिशांनी हल्ला होत असतो तुमच्यावर, त्यावेळेला तुमचं लक्ष विभागलं जातं. आणि तुमचं लक्ष एकदा का विभागलं गेलं की स्वाभाविकपणे तुमचा पराजय निश्चित असतो असं म्हटलं जातं. बरं, पराजय होईल किंवा नाही होईल माहित नाही, पण तुम्हाला विजय जरी समजा मिळाला तरी तो अतिशय अवघड विजय असतो. ती लढाई सोपी नसते. एकाच वेळेला दोन विरुद्ध फ्रंट्सवरती लढणं, त्याला 2 फ्रंट वॉर असं म्हटलं जातं. या दोन विरुद्ध फ्रंट्सवरती लढणं ही सोपी गोष्ट नाही. मित्रांनो, आठवत असेल नेपोलियनचा पराभव हा 2 फ्रंट वॉर मुळेच झाला. त्यातही जास्त मोठा पराभव हिटलरचा झाला, तोही 2 फ्रंट वॉर मुळेच झाला. आता इस्रायलला अशाच पद्धतीने साऊथ आणि नॉर्थ या दिशांनी 2 फ्रंट वॉरला सामोरं जावं लागतं आहे. आणि ह्याच्यातनं आता मार्ग कसा काढायचा? इस्रायल, आपल्याला माहिती आहे मित्रांनो की इस्रायल हा अतिशय एक प्रखर देश आहे.
त्यांना ट्रेनिंग म्हणजे कंपल्सरी लष्करी ट्रेनिंग त्यांना लहानपणापासूनच दिलेलं असतं प्रत्येक इस्रायली नागरिकाला. ते त्यांच्याकडे कंपल्सरी, त्यांच्याकडे तो रूलच आहे, त्याच्यातून कुणाला सुटका नाही. त्यामुळे त्यांच्याकडे रिझर्व्ह सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि आता लाखोंनी सैनिकांची भरती सुरू झालेली आहे. ग्रीसमध्ये जे तैनात होते इस्रायलचे सैनिक त्यांना परत बोलवून घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता डिप्लॉयमेंट, मिलिटरी डिप्लॉयमेंट ही इस्रायलची मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इस्रायलला थोडासा सेटबॅक बसल्यासारखा जरी आपल्याला दिसत असला तरी सुद्धा इस्रायलची आता प्रिपेअर्डनेस आता मोठ्या प्रमाणात वाढत जाताना तुम्हाला दिसेल. आणि आता रिव्हेंजच्या पातळीवरती इस्रायल कशा पद्धतीने जाईल हे आपल्याला दिसेलच लवकर. मित्रांनो, इस्रायलला जो काही सूड उगवायचा तो उगवतीलच. आणि कारण त्यांनी आता जवळजवळ 2 ते 3 महत्वाच्या मोठ्या घोषणा नेतान्याहू यांनी केलेल्या आहेत. त्यातलं एक म्हणजे हमासला संपवल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही, अशी त्यांनी एक डायरेक्ट धमकी दिलेली आहे. त्यांनी दुसरी एक धमकी दिलेली आहे, जिहाद संपवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही त्यांनी आणखीन एक धमकी दिली आहे. आणि तिसरी गोष्ट, पॅलेस्टिनींचा जो काही उच्छाद आहे तो थांबवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ह्या ज्या धमक्या आहेत मित्रांनो, त्या वरपांगी छान जरी वाटत असल्या तरी त्या इतक्या मोघम स्वरूपाच्या आहेत की त्यामुळे हे युद्ध नेमकं किती काळ स्ट्रेच होणार हे काहीही सांगता येत नाही. याचं कारण असं, तुम्ही जेव्हा म्हणता की आम्ही हमास संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, याचा अर्थ असा की फक्त रस्त्यावरती लढणारे जे प्यादे असलेले जे सैनिक आहेत त्यांना ते फक्त संपवणार नाहीत, तर हमासची जी टॉप जी लिडरशिप आहे त्यांना संपवल्याशिवाय हे स्वस्थ बसणार नाहीत. आणि नुसतंच तेवढं नाही, ज्या क्षणी तेव्हा ते असं म्हणतात की जिहाद आम्ही पुरता मोडीत काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, याचा अर्थच असा, हमासला पाठिंबा देणारे इस्रायल आणि जूनच्या मुळावर उठलेले असे जे जे काही शक्ती असतील, हमासच्या सारख्या इतर काही संघटना असतील, आणि आता तर हिजबुल्लानी उडी मारलेली आहे, त्यामुळे हिजबुल्ला सारख्या अतिरेकी संघटना, त्याच पद्धतीने जर काही देश असतील की इराण सारखे देश, कारण इराणनी तर अगदी ओपनली सांगितलंय वी सपोर्ट हमास अँड हिजबुल्ला, वी आर अगेन्स्ट इस्रायल, डायरेक्टली त्यांनी क्लिअर कट स्टँड घेतलेला आहे. लेबनॉननी पण तसा स्टँड घेतलेला आहे. सिरिया नेमकं काय करणार आहे अजून कळलेलं नाही. या पार्श्वभूमीवरती आणि इतके दिवस, आणि इजिप्त अजूनही बॅलन्स्ड होता, मला जे लास्ट माहिती आहे त्या पद्धतीने, सौदी अरेबियाने सुद्धा त्यांचा बॅलन्स ठेवलेला होता. मात्र आता पब्लिक प्रेशर सौदी अरेबियावरती असं पडलेलं आहे की त्यांना किंचित अँटी इस्रायल स्टान्स घ्यावा लागलेला आहे. नाही तर काय होईल, मुस्लिम राष्ट्रांमध्ये ते एकटे पडतील. त्यामुळे एक एक करत प्रत्येक राष्ट्राला आपण कसे अँटी इस्रायल आहोत हे दाखवण्यासाठी किमान एक डिप्लोमॅटिक स्टेटमेंट तरी इस्रायलच्या विरुद्ध द्यावं लागणार, आतून ते कितीही इस्रायलच्या बाजूचे असले तरी, जस्ट टू प्रूव्ह की आम्ही मुस्लिम राष्ट्रांच्या मध्ये मुस्लिम राष्ट्रांच्याच बाजूचे आहोत, आम्ही मुस्लिम राष्ट्रच आहोत वगैरे वगैरे, हे सिद्ध करण्यासाठी असला त्यांच्यावरती पाळी आलेली आहे कित्येक राष्ट्रांवर. मित्रांनो, असं मुख्य मुद्दा हा की मोसादच्या विषयी जे खूप बढा चढाके सांगितलं जातं, आणि खरंच आहे मोसाद ही एक जबरदस्त गुप्तहेर संघटना आहे, आणि इतकी ताकदवान गुप्तहेर संघटना असून सुद्धा मोसाद का बरं तोंडावर आपडला? का मोसादला कळलं नाही वेळीच की अमुक अमुक तारखेला, अमुक अमुक दिवशी किंवा साधारणपणे या आठवड्यामध्ये, या महिन्यामध्ये इस्रायलवरती हल्ला होणार आहे अतिरेक्यांचा, आणि साधा सुद्धा नाही, अतिशय भीषण अशा पद्धतीचा हल्ला होणार आहे, हे वेळीच मोसादला का बरं समजलं नाही? हा एक अतिशय गूढ प्रश्न आहे. त्याच्याविषयीही अनेक जण शंका उपस्थित करतायत. काही जणांना असं वाटतं की मोसादचं हे क्लिअर कट फेल्युअर आहे, मोसादला हे कळलंच नाही. पण मित्रांनो, इथे आणखीन एक प्रश्न असा आहे की आपण ज्या आयर्न डोम सिस्टीमचं, जे इस्रायलच्या आयर्न डोम सिस्टीमचं भरपूर कौतुक केलं जातं, रिपोर्ट्स येत होते की आयर्न डोम सिस्टीमची लिमिटेशन काय आहे, सगळ्यांना कळत होतं. आयर्न डोम सिस्टीमची लिमिटेशन अशी आहे की ज्या वेळेला 5-50 रॉकेट्स डागले जातात तेव्हा त्या रॉकेट्स पासून प्रोटेक्शन करणं हे आयर्न डोमला जमतं. पण जेव्हा हजारांच्या संख्येने रॉकेट्स डागले जातात शत्रूकडनं एकाच विशिष्ट एरियामध्ये, त्यावेळेला आयर्न डोम सिस्टीम त्या एकूण एका रॉकेटला थांबवू शकत नाही. ह्याला ओव्हरवेल्मिंग ऑफ दॅट डिफेन्स सिस्टीम असं म्हटलं जातं. त्या डिफेन्स सिस्टीमची पण जी काहीतरी लिमिट आहे ना, ती लिमिट क्रॉस होईल एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा रॉकेट्स टाकले जातात, त्यावेळेला कित्येक रॉकेट्सना तो डिफेन्स सिस्टीम थोपवू शकत नाही, आणि शेवटी ते कित्येक रॉकेट्स हे लक्ष्यावर जाऊन आदळतात.
नेमका तोच प्रकार केला या हमास संघटनेनी. त्यांनी कालच्या दिवसभरामध्ये जवळजवळ 7-8 हजार रॉकेट्स डागले इस्रायलवरती. त्यामुळे साहजिकच ज्या एअर डिफेन्स सिस्टीमचं, त्या तुमच्या आयर्न डोम सिस्टीमचं जे एवढं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात होतं, ती फेल झाली. किंवा त्यांनी त्यांचं त्या सिस्टीमनी काम करायचं ते केलं, पण ते एका मर्यादेत केलं. पण हे लष्करी तज्ञांना कळत होतं, त्यांच्यापाशी ते रिपोर्ट्स आलेले होते. एकतर त्या डोम सिस्टीमचं लिमिटेशनचा रिपोर्ट, आणि दुसरं हमास सारख्या संघटना किती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रॉकेट्सची जमवाजमव करतायत, शस्त्रास्त्रांची किती मोठ्या प्रमाणात जमवाजमव करतायत गेल्या कित्येक महिन्यांपासून, दिवसांपासून, याचे रिपोर्ट्स लष्करी तज्ञांना मिळत होते. इस्रायलच्या धोरणकर्त्यांना हे रिपोर्ट्स मिळत होते. त्याच पद्धतीने इस्रायलच्याच धोरणकर्त्यांना ही पण बातमी कळलेली होती की हमासचा जो लीडर आहे, हमासचा जो प्रमुख, तो काही आठवड्यांपूर्वीच इराणमध्ये तेहरानचा पाहुणचार घेऊन आलेला आहे. तिथे तो गेला म्हणजे याचा अर्थच त्यांनी काय केलं, तो काय टाइमपास करायला तर गेलेला नसणार. तिथे जाऊन व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे करून, सगळं जुळवाजुळव करून मगच तो आलेला असणार ना. एवढी गोष्ट कळतच असणार आहे. मोसाद आणि तेवढी ताकदवान आहे, इस्रायलला ती बातमी कळलेली असणार आहे. याही पुढे जाऊन आणखीन एक म्हणजे अमेरिकेच्याकडून किती मोठ्या प्रमाणात खैरात स्वतःच्या अलाईजच्या विरुद्धच दिली जाते. पाकिस्तानला इतके मिलियन, जवळजवळ 6 मिलियन काहीतरी डॉलर्स हे पाकिस्तानला देण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या महिन्यांच्या अंतरामध्ये अलीकडेच. जर तुम्हाला भारत हा अलाय वाटतो तुमचा, तर तुम्ही पाकिस्तानला का बरं इतक्या मोठ्या प्रमाणात खिरापत वाटताय? तीच गत आहे इस्रायलची. भारताचं एक सोडून द्या, पण इस्रायल तर तुमचा एवढा जीवश्य कंठस्थ ना. मग असं असताना तुम्ही इराणला का बरं खिरापत वाटत होतात? इराणला कित्येक मिलियन डॉलर्स अमेरिकेने दिलेले आहेत अलीकडे, गेल्याच महिन्यात, ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये. म्हणजे तुम्ही इस्रायलच्या मुळावर उठलेल्या अशा शत्रू राष्ट्राला स्वतः अमेरिका मदत करते. बरं, तुमचंच चाललेलं असतं, म्हणजे अमेरिकेचंच चाललेलं असतं की इराणच्या बरोबर कोणीही व्यापार करायचा नाही. मग असं असताना तुम्ही इराणच्या टिंबटिंबामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉलर स्वतः घालतात, हा काय प्रकार आहे? म्हणजे अमेरिकेच्या बोलण्यात बोलणं नाहीये असा अर्थ दिसतोय. अमेरिकेचं जे धोरण आहे ना, ते खरोखर इतकं बुचकळ्यात टाकणारं आहे की खरोखर अमेरिकेच्या फॉरेन पॉलिसीचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे असंच म्हणायला पाहिजे. कारण जे म्हणून अमेरिकेचे शत्रू देश आहेत, त्या शत्रू देशांना पाठिंबा देणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांना मोठ्या प्रमाणात पोचणं, हे काम स्वतः खुद्द अमेरिकाच करते. आणि ते नंतर हे अशा पद्धतीने उलटतात. काय केलं त्या इराणनी? आज हमासनी हल्ला केला, याचा अर्थच तो इराणनी करवून आणलेला आहे इस्रायलवरती हल्ला. आणि आता मित्रांनो, हे तेवढ्यावरती थांबेल का? हे एवढ्यावर थांबणार नाही. पण त्याविषयी आपण बोलूच. पण मुख्य मुद्दा हा की गुप्तहेरांचं आणि मोसादचं फेल्युअर आहे म्हणून हे असं झालं, याच्यावरती माझा विश्वास नाही. मला काहीतरी काळबेरं वाटतंच. मी त्याविषयी काल बोललोच आहे, त्यामुळे मी त्यावर जास्त वेळ घेणार नाही. पण मला एवढं वाटतं की हे त्यांना काहीतरी करून तिथे गोळ घालायचा होता. गल्फ कंट्रीजमध्ये, अरेबियन पेनिन्सुलामध्ये शांतता जी होती ती त्यांना डिस्टर्ब करायची होती जगातल्या काही शक्तींना. त्यामुळे हे गोष्ट घडू देण्यात आली का काय, असाच मला संशय आहे. ही झाली एक गोष्ट. आता दुसरी गोष्ट ही की याची व्याप्ती आता नेमकी किती होणार. कालच मी हा प्रश्न उपस्थित केला की हा जो संघर्ष आहे हा फक्त इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन किंवा इस्रायल विरुद्ध हमास एवढाच थांबणार आहे का? नाही. जसं आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने लेबनॉनच्या दिशेने हिजबुल्लांनी याच्यात उडी मारलेली आहे. याचाच अर्थ आता जर का ही गोष्ट, आणि जर हिजबुल्ला आणि हमास आहे तर यांच्या पाठीमागे लेबनॉन पण आहे, यांच्या पाठीमागे इराण पण आहे. म्हणजेच या युद्धाची व्याप्ती आता इस्रायल विरुद्ध इराण अँड लेबनॉन अशी जर होणार असेल तर याच्यामध्ये लवकरच अमेरिका उतरताना दिसू शकेल. याविषयी मला शंका वाटत नाही. त्याच पद्धतीने सिरिया सुद्धा कदाचित ह्याच्यामध्ये उतरेल अगेन्स्ट इस्रायल. यामध्ये फ्रान्स सुद्धा उतरू शकतो, वी नेव्हर नो. त्यामुळे असं करता करता ह्या संघर्षाचा एका रिजनल वॉर मध्ये परिणाम होणार आहे का, रूपांतर होणार आहे का, आणि यातून वर्ल्ड वॉर 3च्या दिशेला आपला प्रवास सुरू झालेला आहे का?
मला तर प्रचंड शंका वाटते आहे की एकाच वेळेला रशिया युक्रेन वॉर चालू आहे, त्याच वेळेला आता इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन एक अत्यंत व्होलाटाईल अशी सिच्युएशन आहे. जगाचा प्रवास वर्ल्ड वॉर 3च्या दिशेने सुरू झालेला आहे का? मला तर अशीच शक्यता वाटते की आपण वर्ल्ड वॉर 3च्या जे पडघम आहेत ते पडघम आत्ता आपण ऐकतो आहोत. याची व्याप्ती अजून होऊ शकेल आणि हे काही दिवसांमध्ये हे थांबेल असं मला वाटत नाही. हे युद्ध किंवा हा संघर्ष आणखीन काही आठवडे चालताना तुम्हाला दिसेल, कदाचित काही महिने. हे सामान्य नाही आताचा हा संघर्ष. तर मित्रांनो, बऱ्यापैकी लांबलाय हा व्हिडिओ, मी आता इथेच थांबतो. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स यावरती आपण लक्ष ठेवतोच आहोत आणि त्यानुसार हा संघर्ष कशा कशा पद्धतीने बदल करणार आहे आणि काय काय नवीन नवीन घडामोडी घडणार आहेत त्यानुसारचं एक अनालिसिस असं घेऊन मी तुमच्या पुढे येणारच आहे. तोपर्यंत बघत राहा सेंटर स्पॉट आणि तुमचं सबस्क्रिप्शन मोठ्या प्रमाणात होत राहू द्या व्हॉट्सॲपच्याही चॅनलवरती आणि युट्यूबच्याही चॅनलवरती. बघत राहा सेंटर स्पॉट. धन्यवाद.